नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो. आज आपण पालकाला भेडसावत असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. मग नेमकं पालकाला भेडसावतो कोणता प्रश्न? शालेय स्पर्धा परीक्षेची तयारीची खरंच गरज आहे का? तर याचं उत्तर काय असेल? होय. आणि का ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचे आपण 5 पॉईंट बनवले आहेत. ते कोणते व कसे असणार त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला, स्पर्धेची सवय लागते. विद्यार्थ्याला लहानपणापासून स्पर्धेची सवय लागते आणि या स्पर्धेचा भविष्यात विद्यार्थ्याला फार मोठा उपयोग होतो. काय होतो? तर यश मिळवण्यासाठी या संधीचा उपयोग जास्त मोठ्या प्रमाणात होतो. दुसरा, बौद्धिक विकास होतो. यामध्ये म्हणाल काय? तर विद्यार्थ्यामध्ये विविध प्रश्न व सततचे असणारे वेगवेगळे प्रश्न यांचा सराव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती, तर्कशक्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्यानंतर काय? तर उच्च शिक्षण. उच्च शिक्षणासाठी फायदा होतो. तर कोणतं? नवोदय, NMS, मंथन आणि स्कॉलरशिपच्या परीक्षा या ज्या आहेत, यासाठी या शालेय स्पर्धा ज्या असतात त्या शालेय स्पर्धांचा फार मोठ्या प्रमाणावर आपल्या पाल्याला, विद्यार्थ्याला उपयोग होत असतो. त्यानंतर पुढचं आहे, यशाची संधी मिळते. यामुळे आपण शिष्यवृत्ती, प्रवेश परीक्षा किंवा आवडीनिवडीची शाळा मिळण्यासाठी याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. आणि यामुळेच आपल्याला उत्तम मार्गदर्शन देखील भेटते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा ह्या आपल्या शालेय जीवनामध्ये उपयोगी असतात. त्यानंतर काय? तर स्वतःची ओळख निर्माण होते. ज्यावेळेस विद्यार्थी शालेय परीक्षा देत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यामध्ये आपले कौशल्य, ओळख निर्माण करण्याची जी क्षमता असते किंवा जे कौशल्य असते ती विद्यार्थ्यामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे आपण शालेय शिक्षण शिकत असताना वेगवेगळ्या स्पर्धा ज्या असतात त्या स्पर्धा देणं गरजेचं असतं. आणि त्या स्पर्धा मला भविष्यात फार उपयोगी पडतात. त्यामुळेच जर आपण प्रश्न विचारला की शालेय स्पर्धा परीक्षा खरंच जीवनात उपयोगी आहेत का, तर त्याचं उत्तर काय निघेल? होच असं निघणार. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो. आज आपण पालकाला भेडसावत असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. मग नेमकं पालकाला भेडसावतो कोणता प्रश्न? शालेय स्पर्धा परीक्षेची तयारीची खरंच गरज आहे का? तर याचं उत्तर काय असेल? होय. आणि का ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचे आपण 5 पॉईंट बनवले आहेत. ते कोणते व कसे असणार त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला, स्पर्धेची सवय लागते. विद्यार्थ्याला लहानपणापासून स्पर्धेची सवय लागते आणि या स्पर्धेचा भविष्यात विद्यार्थ्याला फार मोठा उपयोग होतो. काय होतो? तर यश मिळवण्यासाठी या संधीचा उपयोग जास्त मोठ्या प्रमाणात होतो. दुसरा, बौद्धिक विकास होतो. यामध्ये म्हणाल काय? तर विद्यार्थ्यामध्ये विविध प्रश्न व सततचे असणारे वेगवेगळे प्रश्न यांचा सराव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती, तर्कशक्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्यानंतर काय?
तर उच्च शिक्षणासाठी फायदा होतो. तर कोणतं? नवोदय, NMS, मंथन आणि स्कॉलरशिपच्या परीक्षा या ज्या आहेत, यासाठी या शालेय स्पर्धा ज्या असतात, त्या शालेय स्पर्धांचा फार मोठ्या प्रमाणावर आपल्या पाल्याला, विद्यार्थ्याला उपयोग होत असतो. त्यानंतर पुढचं आहे यशाची संधी मिळते. यामुळे आपण शिष्यवृत्ती, प्रवेश परीक्षा किंवा आवडीनिवडीची शाळा मिळण्यासाठी याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो आणि यामुळेच आपल्याला उत्तम मार्गदर्शन देखील भेटते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा ह्या आपल्या शालेय जीवनामध्ये उपयोगी असतात. त्यानंतर काय? तर स्वतःची ओळख निर्माण होते. ज्यावेळेस विद्यार्थी शालेय परीक्षा देत असतो, त्यावेळेस विद्यार्थ्यामध्ये आपले कौशल्य, ओळख निर्माण करण्याची जी क्षमता असते किंवा जे कौशल्य असते, ती विद्यार्थ्यामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे आपण शालेय शिक्षण शिकत असताना वेगवेगळ्या स्पर्धा ज्या असतात, त्या स्पर्धा देणं गरजेचं असतं आणि त्या स्पर्धा मला भविष्यात फार उपयोगी पडतात. त्यामुळेच जर आपण प्रश्न विचारला की शालेय स्पर्धा परीक्षा खरंच जीवनात उपयोगी आहेत का? तर त्याचं उत्तर काय निघेल? होच असं निघणार. धन्यवाद.